धूल चेहरे पे थी और आईना पोछते रहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींवर फडणवीसांची टीका। जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत। देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना लेखाने प्रत्युत्तर। विधानसभेचा पराभव राहुल गांधी आणि मित्रपक्षांच्या जिव्हारी लागला। राहुल गांधींचं टीकास्त्र, जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही, लोकांच्या अपमानाचा निषेध करत असल्याचीही टीका। मतदानाचा टक्का अचानक वाढला म्हणणं हास्यास्पद। फडणवीसांची काँग्रेसवर टीका, तर शेवटच्या तासात टक्का वाढला म्हणणाऱ्यांनी दर तासाचा वेग पाहावा। आकडेवारीसह लेखातून फडणवीसांचं प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीसांनी नवीन ग्रंथ लिहावा, नवीन गीता लिहावी। संजय राऊतांची टीका, तुमचा विजय कसा झाला, अजित पवार शिंदे कसे जिंकले हे अख्ख्या जगाला माहिती। राऊतांचा टोला। आम्ही निवडणूक आयोगाला उत्तर मागितलं, मग त्यावर फडणवीसांनी का उत्तर द्यावं। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा सवाल, तर 60,000 लोक रांगेत होते की नाही याचंही उत्तर त्यांनी द्यावं। गायकवाडांचा फडणवीसांना टोला। नातेवाईकांच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती संदर्भात संवाद सुरू। सूत्रांची माहिती, कुठलाही प्रस्ताव किंवा युतीबाबत दोन्ही भावांमध्ये कोणतीही थेट चर्चा झाली नसल्याचीही माहिती। ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही काळाची गरज। किशोरी पेडणेकरांची मनसे शिवसेना युतीवर प्रतिक्रिया। युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याची देखील प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहतील। धाराशिव जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार। मंत्री नितेश राणेंची घोषणा। मत्स्य व्यवसायासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याच्या जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींच्या मागणीला नितेश राणेंचा हिरवा कंदील। रायगडच्या दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित पर्यटन मार्केट सुविधा उपलब्ध होईल। प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला नवी दिशा मिळेल। खासदार सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त। कुणी कितीही ताकद दाखवली तरी सगळ्यांचा बाप मुख्यमंत्रीच। धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांच्या स्थगितीच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणेंचं वक्तव्य। विकास निधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही। नितेश राणेंच्या वक्तव्यावर ओमराजे निंबाळकरांचं प्रत्युत्तर, तर सत्तेची मस्ती डोक्यात गेलीय, जनता ती उतरवण्याचं काम करेल। ओमराजेंचा हल्लाबोल। शिवसेना आमदार निलेश राणेंची मंत्री नितेश राणेंना समज। नितेश यांनी जपून आणि गोष्टीचं भान ठेवून बोलावं। निलेश राणेंचा सल्ला, आपण महायुतीत आहोत हे विसरून चालणार नाही। धाराशिवमधील वक्तव्यावरून निलेश राणेंची नाराजी। निलेश राणेंच्या एक्स पोस्टला नितेश राणेंचं प्रत्युत्तर। निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात म्हणत नितेश राणेंकडून स्माइली पोस्ट। इंदापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर दिला। अनेक गावातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सुळेंची प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी। पुण्यात कैद्यांच्या नावाखाली करण्यात आलेला घोटाळा म्हणजे प्रेतावरच्या टाळूचं लोणी खाण्याचा प्रकार। राजू शेट्टींचं वक्तव्य, तर अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकरांवरही गंभीर आरोप केले। भंडाऱ्यात डीपीडीसीच्या बैठकीत निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने। खासदार प्रशांत पटोलेंचा अधिकाऱ्यांनी मोबाईल हिसकावल्याचा आरोप। या सर्व प्रकारानंतर पालकमंत्री सावकर यांनी आमदार खासदारांची बंद दाराआड चर्चा करून आणली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत अन्नत्याग आंदोलन। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, कडूंचा इशारा। खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन। कुर्ला मदर डेअरीचा भूखंड अदानीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जनआक्रोश। धारावीकरांना मदर डेअरीच्या जागेवर स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या। आंदोलनानंतर पत्राद्वारे वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। धारावी पुनर्विकास विरोधात ठाकरेंच्या सेनेचं उद्या मुंबईत आंदोलन। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईन अंतर्गत हे आंदोलन। शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिलांचा मालेगावमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या कार्यालयावर मोर्चा। पगारवाढ, विमा संरक्षण, किमान वेतनवाढ यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर कुत्र्याच्या गळ्यात सुपारीचे हार आणि लक्ष्मण हाके यांचे फोटो लटकवून राष्ट्रवादीने निषेध आंदोलन केलं।
सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता थेट 10 पदरी होणार. येत्या 10 दिवसांमध्ये यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. मेट्रो 1 ची दैनंदिन प्रवासी संख्या 5,47,000 पोहोचली आहे. वक्तशीरपणातही मेट्रो 1 अव्वल आहे. घाटकोपर आणि अंधेरी स्थानकातून सर्वाधिक प्रवासी संख्या. घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1 ला आज 11 वर्ष पूर्ण झाली. 11 वर्षांमध्ये तब्बल 111 कोटी प्रवाशांनी मेट्रो 1 मधून प्रवास केला. 11 वर्षात घाटकोपर वर्सोवा दरम्यान 12 कोटी 6 लाख मेट्रो फेऱ्या धावल्या. कला पदविका अभ्यासक्रमांच्या पात्रता निकषांमध्ये बदल करण्यात आलेत. नव्या बदलानुसार आता इयत्ता 10वी नंतर थेट पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची आता आवश्यकता नाही. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. वीकेंडमुळे पर्यटक मोठ्या संख्येनं बाहेर पडल्यानं वाहनांची संख्या वाढली आहे. शिवभक्तही मोठ्या संख्येनं रायगडाच्या दिशेनं. 32 वर्षांनंतर साताऱ्यात पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. साताऱ्याला चौथ्यांदा आयोजनाचा मान मिळाला आहे. संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्याच्या मेडशीत दाखल. नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव मार्गे पालखी पातूर घाटातून वाशिम जिल्ह्यात. त्याची ही ड्रोन दृश्य. वर्ध्यात संत केजाजी महाराज पालखीत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी. काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षानं आयोजित केलं होतं आरोग्य शिबिर. आणि आत्ताची एक अपडेट बघूयात. महाबळेश्वरमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. वीकेंड आणि पावसानं विश्रांती घेतल्यामुळे हजारो पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झालेत. मात्र या